देवी, क्षमा असावी, मी श्री खंडेरायांना थांबवू शकलो नाही। हे म्हाळसा देवी, तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे मी श्री खंडेरायांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबले नाही। पंचमहाभूत तुम्हाला शरण गेली, पण आज बानूकडे जाणारे तुमचे पाऊल कायमचे थांबवून तुम्हाला मागे वळायला भाग पाडेन मी। आलेत का रे समदे? चला की बिगी बिगी, अरे किती येळ लावतायस? आबा लोक येतात, आपण चालू करू। वय तर आपल्या समद्यासनी ठाव आहेत की आपल्या वस्तीवर गावदेवीचा उत्सव हाय, त्यासाठीच आपण समद्या हात जमलो आहोत। आता देवीचा गोंधळ होणार हाय। आपली बानू देवीला जलाभिषेक करल आणि त्याबरोबर देवीचा गोंधळ सुरू होईल। चला मग, गावदेवीच्या नावानं, गावदेवीच्या नावानं हे स्नान करून आता मी सूर्यदेवांना अर्घ्य देते आहे। सूर्यदेवांच्या शक्ती पुढे तुम्ही देखील काही करू शकणार नाही याची खात्री आहे मला। म्हाळसा, 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 शांत हो म्हाळसा। हे बघ, आपण काही करू आणि देवांना परत बोलू, पण तू शांत हो। लतिका, तू माझी वाट अडवू नकोस। मी तुझं काय करेल मला ठाऊक नाही। चालेल चालेल, पण मी तुला भलतं चालतं काही करू देणार नाही। मागे तू रागाच्या भरात स्वतःची शिळा करून घेतली होतीस, आता काय करशील कोण जाणे। लतिका, माझी वाट सोड। लतिका,
देवी, तुम्हाला समजलं असेलच, हो, म्हाळसा देवी देवघरातून बाहेर आल्या आहेत. पंचमहाभूत श्री खंडेरायांची वाट रोखण्यात असमर्थ ठरले. आता त्या सूर्यदेवांना आज्ञा करणार. असं जर घडलं तर श्री खंडेरायांना खूप मोठ्या दिव्यातून जावं लागणार. अनर्थ घडणारच. अहो, आता वेळ आली आहे. म्हाळसा देवींनी श्री खंडेरायांना काही अपाय करण्याआधी आपण त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. होय देवी. म्हाळसा देवी आणि श्री खंडेरायांच्या या मनुष्य अवतारातील हा क्षण टाळता येण्याची हीच योग्य वेळ आहे. आता जर म्हाळसा देवींना थांबवले नाही तर खंडेरायांनी देखील कल्पना केली नसेल अशा दिव्याला त्यांना सामोरे जावं लागेल. ही वेळ कधी ना कधी येणारच होती. आता जर म्हाळसा देवींना थांबवलं नाही तर अकल्पित असं घडेल. नाही नाही, म्हाळसा देवींना थांबवायलाच हवं. शनिदेव, तुम्हाला पाहून आनंद झाला. मी जेजुरीतून निघालो आणि वाटेत जे जे प्रिय आहेत ते भेटले. देवा, मी याआधी जेजुरीत भेटलो होतो. तेव्हा मी तुमच्या कक्षेत नुकताच प्रवेश केला होता. मला त्याची कल्पना आहे. तुम्ही तुमचे कार्य निश्चिंतपणे पार पाडावे. देवा, समोर एवढे मोठे अरिष्ट उभे असताना तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे स्थितप्रज्ञच आहात. भविष्यात जेव्हा श्री मल्हार चरित्र लोक ऐकतील तेव्हा तुम्ही त्यांना तळपत्या सूर्यदेवाप्रमाणे दिसाल. थांबा देवी. मी तुमचा बंधू तर आहेच,
ह्या राज्याचा प्रधानही आहे, पण त्याचबरोबर ह्या जेजुरीशी माझं एक वेगळं नातं आहे आणि त्याच नात्याने मी तुम्हाला सांगतो की आपला क्रोध बाजूला ठेवून तुम्ही क्षमाशील व्हावं. देवी, परमनियतीने आपल्या हाताने जे लिहिलं असेल ते पुसले जाईल की नाही मला ठाऊक नाही, पण जर तुम्ही ठरवलं तर विधी लिखितही बदलू शकेल. बंधो, पती पत्नीच्या नात्यापुढे मला आता दुसरे कोणतेही नाते दिसेनासे झाले आहे. माझ्या आत सहस्र सूर्याचे तेज ज्वालामुखी सारखे उसळते आहे असे वाटते आहे मला. आता मी स्वतःला थांबवायचे म्हटले तरी मला थांबता येणे अशक्य आहे. देवा, ती वेळ आली आहे. क्षमा असावी. मी तयार आहे. शुभम भवतु. हे माते, शिवकृपेने भविष्याच्या गर्भात जाऊन जे भविष्य मी कथन केले होते ते आता सत्यात अवतरण्याची घटिका आली आहे. हळदीचे जे शिवलिंग श्री खंडेरायांनी आपणास भेट दिले होते ते भग्न होण्याची घटिका आता समीप आली आहे. ही शिवलीला आहे. हे माते,
या भूतलावर या आधीचे कधीही घडले नाही ते अघटित आता घडणार आहे. शांत हो माते, शांत हो, शांत हो, शांत हो. मी बानूकडे जाणार, हेच सत्य आहे. तू कितीही विघ्न आणलीस तरीही मी थांबणार नाही. हे सूर्यदेव, तुम्ही तेजाचे, ऊर्जेचे स्वामी आहात. मी आजपर्यंत अपार श्रद्धेने तुम्हाला जे अर्घ्य अर्पण केले त्याचे पुण्य म्हणून माझी तुम्हाला आज्ञा आहे, माझी शापवाणी खरी करावी. मी दुःखी अंतःकरणाने शाप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जावे.